अपडेट्स. नगरमधून संग्राम जगताप 13,200 मतांनी आघाडीवर आहेत. दिंडोरीमधून नरहरी झिरवाळ 19,000 मतांनी सध्या आघाडीवर आहेत. त्याचबरोबर बवियाचे क्षितिज ठाकूर पिछाडीवर आहेत. कोल्हापूर उत्तरमधून राजेश लाटकर यांनी आघाडी घेतलेली आहे. राजेश लाटकर काँग्रेस पुरस्कृत उमेदवार. या मतदारसंघामध्ये काँग्रेसकडून प्रचंड गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली होती, मात्र त्यानंतर काँग्रेस पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर हे सध्या आघाडीवर असल्याचं चित्र आहे. राजेश क्षीरसागर या ठिकाणी पिछाडीवर गेलेले आहेत. जुन्नरमध्ये अपक्ष उमेदवार शरद सोनवणे 8,300 मतांनी आघाडीवर आहेत. जुन्नरमध्ये दोन्ही राष्ट्रवादीचे उमेदवार पिछाडीवर आहेत. अपक्ष उमेदवार शरद सोनवणे यांनी या ठिकाणाहून आघाडी घेतल्याचं सध्या चित्र आहे. जुन्नरमधली दोन्ही राष्ट्रवादींची सध्याची पिछेहाट ही मोठी बातमी आहे. अपक्ष उमेदवार शरद सोनवणे यांनी 8,399 मतांची सध्या आघाडी घेतलेली आहे. जुन्नरमध्ये दोन्ही राष्ट्रवादीचे उमेदवार हे पिछाडीवर आहेत. अपक्ष उमेदवार शरद सोनवणे यांनी 8,399 मतांची आघाडी जुन्नरमध्ये घेतलेली आहे. जुन्नरमध्ये राष्ट्रवादीच्या म्हणजे दोन्ही राष्ट्रवादींचे उमेदवार हे पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय, तर अपक्ष आघाडीवर आहेत. जुन्नरमध्ये दोन्ही राष्ट्रवादीचे उमेदवार हे पिछाडीवर आहेत. भाजपच्या मनीषा चौधरी या दहिसरमधून आघाडीवरती आहेत. त्याचबरोबर पनवेलमध्ये बाळाराम पाटील हे देखील शेकापचे आघाडीवरती आहेत. शिर्डीतून राधाकृष्ण विखे पाटील हे 19,600 मतांनी आघाडीवरती आहेत, तर भास्कर जाधव देखील तिकडे गुहागरमधून आघाडीवरती आहेत. शिर्डीमधून राधाकृष्ण विखे पाटील 19,600 मतांनी आघाडीवरती आहेत. घाटकोपरमध्ये राम कदम हे देखील आघाडीवरती आहेत. अचलपूरमधून बच्चू कडू हे प्रहारचे आघाडीवरती आहेत. पुढची बातमी. वांद्रे पश्चिममधून आशिष शेलार हे 6,400 मतांनी सध्या आघाडीवर आहेत. भिवंडी पूर्वमधून सपाचे रईस शेख 18,000 मतांनी आघाडीवर आहेत. वांद्रे पश्चिममधून आशिष शेलार 6,400 मतांची आघाडी. आशिष शेलारांनी दुसऱ्या-तिसऱ्या फेरीपासूनच ही आघाडी कायम ठेवल्याचं चित्र आहे. रईस शेख भिवंडी पूर्वचे उमेदवार 18,000 मतांनी सध्या आघाडीवर आहेत. साताऱ्यामध्ये शिवेंद्रराजे भोसले सध्या आघाडीवर आहेत आणि महायुतीचा ओव्हरऑल चित्र पुन्हा एकदा अपडेट होत आहे. 126 जागांवर महायुतीतला सर्वात मोठा घटक पक्ष म्हणून भाजप आता एस्टॅब्लिश होताना दिसतो आहे. भिवंडी पूर्वमधून सपाचे रईस शेख 18,000 मतांनी आघाडीवर. महायुती एकूण 216 आणि मविया 52. मवियानी आता 50शी ओलांडलेली आहे. 50च्या पुढे मविया पोहोचलेली आहे. 52वर सध्या मविया पोहोचलेली आहे. ओव्हरऑल आकडेवारी पुन्हा एकदा आपण बघा महानिकालांची. महायुती 216, मविया 48, यामध्ये भाजप 122, शिंदेची शिवसेना 57, अजित पवारांची राष्ट्रवादी 37 जागांवर सध्या आघाडीवर असल्याचं चित्र. काँग्रेस 20, ठाकरेंची शिवसेना 18, शरद पवारांची राष्ट्रवादी 10 आणि इतर आणि अपक्षांना मिळून 20 जागा, असं सध्या महाराष्ट्रातलं हे चित्र आहे. कुडाळमधून निलेश राणे हे 3,042 मतांनी पिछाडीवर असल्याचं आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. कुडाळमधून निलेश राणे 3,042 मतांनी आघाडीवरती आहेत. अमित देशमुख तिकडे लातूर शहरमधून आघाडीवरती आहेत. कुडाळमधून निलेश राणे 3,042 मतांनी आघाडीवरती आहेत. दिंडोशीमधून संजय निरुपम हे आघाडीवरती आहेत, तर सुनील प्रभू हे पिछाडीवरती आहेत. रामटेकमध्ये राजेंद्र मुळक काँग्रेस बंडखोर हे आघाडीवरती आहेत, तर आशिष जयस्वाल शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार पिछाडीवरती आहेत. लातूर ग्रामीणमधून धीरज देशमुख हे पिछाडीवरती आहेत. शिर्डीमधून राधाकृष्ण विखे पाटील हे आघाडीवरती आहेत. त्याचबरोबर कुर्ल्यामधून मंगेश कुडाळकर हे शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार हे आघाडीवरती आहेत. पुढची बातमी. श्रीवर्धनमधून आदिती तटकरे 46,000 मतांनी आघाडीवर आहेत. श्रीवर्धनमधून आदिती तटकरे 46,000 मतांची आघाडी त्यांनी मिळवलेली आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या पक्षांचे उमेदवार आंबेगावमधून दिलीप वळसे पाटील अजूनही आघाडी टिकून त्यांनी ठेवलेली आहे. उमेदवार आघाडीवर आहेत, भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत आणि त्यामुळे हा स्ट्राईक रेट. सुनील शेळके 68,000 मतांनी आघाडीवर आहेत. सुनील शेळके हे 68,000 मतांनी आघाडीवरती आहेत. तिकडे परळीमध्ये धनंजय मुंडे हे देखील आघाडीवरती आहेत. सुनील शेळके 68,000 मतांनी आघाडीवरती आहेत. राज्यामध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष पाहायला मिळतो. 126 जागांवरती भाजपनं आघाडी मिळवलेली आहे, तर महायुतीनं 216 जागांवरती आतापर्यंत आघाडी मिळवलेली आहे. मवियानं फक्त 52 जागांवरती आघाडी मिळवलेली आहे. शिंदेच्या शिवसेनेनं 55, अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं 35 जागांवरती आघाडी मिळवलेली आहे. काँग्रेसनं 22, ठाकरेंच्या शिवसेनेनं 17 जागांवरती आतापर्यंत आघाडी मिळवलेली आहे.